मतदार याद्यांमधल्या घोळ्यामुळे लाखो मतदार हक्कापासून वंचित राहिल्याबद्दल निवडणूक आयुक्त एच.एस. ब्रह्मांनी मागितली माफी। आयबीएन नेटवर्कशी बोलताना समन्वयाचा अभाव असल्याची दिली कबुली। या काँग्रेस एनसीबी यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून केलेला हा षडयंत्र आहे, कटकारस्थान आहे। मतदार याद्यांमधल्या घोळ्यावरून विरोधक आक्रमक, काँग्रेसचं षडयंत्र असल्याचा आरोप। देवेंद्र फडणवीसांनी केली चौकशीची मागणी, तर मनसेनं केली निवडणूक आयोगाकडे तक्रार। मतदार याद्यांमधून नावं गायब झाल्यानं लाखो मतदारांना करता आलं नाही मतदान, पण मुख्यमंत्री म्हणतात मतदारांनीच तपासायला हवी होती आपली नावं। मानखुर्दमध्ये शिवसेना मनसेमध्ये झालेल्या राड्याबद्दल सेनेपाठोपाठ मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल, तर या सगळ्यासाठी कारणीभूत राहुल शेवाळेंना अटक करा। आम आदमी पार्टीची मागणी, 6 अधिकाऱ्यांच्या एसआयटीची सुद्धा स्थापना। नागपूरमधला महत्वाकांक्षी मिहान प्रकल्प अंधारात, गेल्या 9 दिवसांपासून प्रकल्पाचा वीज पुरवठा बंद, उद्योजक झाले नाराज। आणि कडक उन्हाळ्यानंतर यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। एल निनो फॅक्टर प्रभावी ठरण्याची भीती।